लेखक व शाहीर होते। त्यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे होते व आईचे नाव बालाबाई होते। संपूर्ण निरीक्षण करणाऱ्या अण्णाभाऊंनी पोवाडे, लावण्या, गवळण व लोकनाटक असे सर्व प्रकार निरीक्षण आणि समृद्ध केले होते। छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र अण्णाभाऊंनी आपल्या पोवाड्यांनी पोहोचवले होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 18 जुलै 1969 रोजी जगाचा निरोप घेतला होता। हे बोलून मी माझे 2 शब्द व्यक्त करतो। संजय गायकवाड, आज आपण इथे सर्व उपस्थित झाले त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे। 1 ऑगस्ट म्हणजेच डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती। तर माझे थोडक्यात 2 शब्द आहेत तरी ते तुम्ही शांततेने ऐका। महाराष्ट्रातील मराठी साहित्याचे, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतिहासावर त्यांचे ज्ञान चळवळीतील त्यांनी लिहिलेले अवकाशातील पहिले नाव डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या समाजाला सुधारण्याची आपल्याला एक गोष्ट सांगितली होती। रशियांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कळाले पण भारताला कळाले नाही। साहित्याच्या आकाशावर नेण्याची पातळी ही त्यांच्या पताका होता। 1950 मध्ये त्यांनी देशापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिमाखात फडकवण्याचे ठरवले। राष्ट्रीय योगदान, महत्त्व आणि साहित्य देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करते। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते। जय अण्णाजी, जय भीम आणि जय शिवराय। मी आज अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी 2 ओळी व्यक्त करीत आहे। अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ज्यांना शब्दांची खाण, महाराष्ट्राची शान, बहुजनाची आणि साहित्याची खाण, अण्णाभाऊची लेखणी आहे जगात देखणी। आजच्या जयंतीसाठी उपस्थित असलेल्या गावाच्या सरपंच सौ साधनाताई सुभाष कवर व तसेच उपसरपंच, ग्रामसेवक व माझे समाज बांधव व गावकरी मंडळी या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार। अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 2 ओळी बोलणार आहे। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते, पण त्यांना लोक प्रेमाने अण्णाभाऊ साठे असे म्हणायचे। त्यांच्या आईचे नाव बालूबाई असे होते। त्यांना गरीब व भेदभावामुळे शिक्षण घेता आले नाही। ते 1.5 दिवस शाळेत गेले होते। त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली, तसेच लोकशाहीर म्हणून नावलौकिक मिळवले। रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते पहिले भारतीय होते। अण्णाभाऊ साठे यांनी कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडा, लावणी यांच्या निर्मिती केली। त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकार यांच्याकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला। त्यांची मुंबईची लावणी व माझी मैना गावावर राहिली या लावण्या अविस्मरणीय आहेत। भारताच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 18 जुलै 1969 रोजी निधन झाला। मी तुम्हाला डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त माझ्या व माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो। डॉक्टर अण्णाभाऊ साठे एक असे साहित्य सम्राट होऊन गेले की त्यांनी एक निरोप सांगितला आहे, ते म्हणजे पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तोडलेली नसून ती श्रमकरी आणि कष्टकरी आणि शेतकरी यांच्या हातावर तोडलेली आहे। डॉक्टर अण्णाभाऊ साठे एक असे साहित्य सम्राट होते की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची गाथा ही रशियामध्ये सुद्धा जाऊन सांगितलेली आहे। म्हणून रशियातले लोक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना खूप मानतात। म्हणूनच त्यांनी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नाव अवकाशाच्या ताऱ्याला सुद्धा दिले आहे। आणि भारतातले लोक डॉक्टर अण्णाभाऊ साठेला तुम्ही महत्त्व देतात। हे असे का? कारण म्हणजे आपला समाज जे आहे की एकमेकांना साथ देत नाही आणि जे समोर होते त्यांना सुद्धा साथ देत नाही। असं कुठं लोक सांगावं हे माझं म्हणणं आहे की जे आपल्या समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांना सर्वांनी साथ द्यावी ही माझी विनंती आहे। आणि भारतातल्या शासनाने अशी एक चळवळ करून दाखवावी की डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने एक समाज प्रबोधन आणि समाज क्रांती असे संस्था आपण
स्थापन करावी अशी माझी विनंती आहे। आणि आपल्या समाजाने एक असं कार्य करावं की एक नाही, आता पुण्यामध्ये अनेक काही मोर्चे होऊन गेले तरी आपल्या गावातील कोणतेही माणूस गेले नाही, तिथले लोक हे समाज